कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही मनी मावशींना लग्नाची कागदपत्र का दिलीत? अगं आप्पे, मला काही पर्यायच उरला नव्हता. सरकार, तुम्ही ही कारण नका देऊ आता. खरंच आप्पे, अगं अर्जे त्यांना घराच्या बाहेर काढल्याशिवाय गप बसला नसता. आणि ती बया घराच्या बाहेर जाताना तशीच गेली नसती. अर्जाच्या आईचं गुपित सगळ्या घरात ओकून गेली असती. सरकार, तुम्हाला कळतंय का? तेवढे एकच कारण होतं, त्यामुळे मनी मावशी घरात ठाण मांडून बसल्या होत्या. आता जर त्यांना घरातून बाहेर काढायचा विषय जरी काढला ना, तरी त्या हेच सांगतील. आप्पे, सगळं कळतंय मला. हे बघ, आता अर्जा आणि विनया आधीच दुःखात आहेत. त्यांना मी आणखी धक्का नाही देऊ शकत. आणि मनी मावशींचं काय? सरकार, ही कागदपत्र त्यांच्याकडे गेली आहेत ना, आता त्यांचं ऐकून घ्यावं लागणार आहे आपल्याला. सगळं भांडणं लावणार आता त्या. आधीच घरात वाद काही कमी आहेत का सरकार? तुम्ही त्यांना ती कागदपत्र नव्हती द्यायला पाहिजे. तुम्हाला आप्पे, आता तू स्वतःचा विचार कर. घराचा विचार करायला मी आहे. स्वतःचा म्हणजे? सरकार, अहो घर ठीक असेल तर मी ठीक असेल ना. हे बघ आप्पे, त्या मनीला जे काही पाहिजे ना ते मी देईन त्याला. आता सरकार, मी तुम्हाला स्पष्ट सांगू का? तुम्हाला काही तुमच्या प्रॉपर्टीचा मोह सोडवत नाही, म्हणून या आधी पण ती वादत असलेली जमीन तुम्ही त्यांच्या नावावर देऊ केली. अगं, त्यावेळची गोष्ट वेगळी होती आप्पे. रुक्मिणी बोलली म्हणून मी केलं ते, आणि तुला तसं सांगितलं होतं ना. पण पुन्हा अशी चूक होणार नाही. हे बघ, मला लय अपराधीपणाच वाटतंय. हे सगळे जे काही घडतंय ना, हे माझ्यामुळेच होतंय असं वाटतंय. त्या मनीला मी प्रॉपर्टी देईन, काय तिला पाहिजे ते करीन, पण या घरातनं बाहेर काढीन. सरकार, फक्त प्रॉपर्टीचा विषय नाहीये. मनी मावशींना जर फक्त प्रॉपर्टी हवी असती ना, तर त्या कधीच घर सोडून निघून गेल्या असत्या. त्यांना फक्त प्रॉपर्टी नकोय, त्यांना हे घर बरबाद करायचंय. आप्पे, हे सरकार अजून मध्ये उभा आहे. ते असं काहीच करू शकत नाहीत. सरकार, तुम्हालाही कसं गप करायचं हे मनी मावशींना चांगलं माहिती. नाही आप्पे, मी खरंच विचार केलाय. मला आता तू आणि अर्जुनने या घरात खुश राहिलेलं बघायचंय. ते मनीचं माझ्यावर सोड, तू स्वतःची काळजी घे. आणि तो डोक्यातनं बाळाचा विचार. सरकार, एक मिनिट, आपण या विषयावर नको बोलाय. म्हणजे तुमचं चुकतंय असं नाही म्हणते मी. तुमचा विश्वास नसू शकतो, पण माझा आहे. अगं आप्पे, एवढं सगळं झालंय आणि हो, एवढं सगळं झालंय, मान्य आहे मला, पण म्हणून मी माझं वाटणं नाकारू नाही ना शकत. आप्पे, हा, काय करतेस? काय नाही बाबा. नाही, आज तुला येळ आहे ना? हो, बोला की. हा, आज तुला येळ आहे तर चल ना माझ्या बरोबर शेतात, म्हणजे तुला बी जरा बरं वाटेल. हे जाऊन शेत. अर्जुन, अर्जा, मी आप्पीला शेतावर घेऊन जातो. काय? बर बर, ठीक आहे. आपली काळजी घे. आणि काय आवाज बिवाज आला तर काय लक्ष देऊ नको. हा, मी जातो कामाला. येतो सरकार. चला येते. ओ बापू, हो बघितलं का कोण आलंय? आप्या, अगं तू कशी आहेस बाळा? बरी आहे. बरं झालं आलीस तू. हो, मीच तिला म्हणलं घरात एकटी बसून राहण्यापेक्षा चल आपल्या इकडे. हा, हे बरं केलं बरं का तुम्ही. आप्या, आता बस आणि आराम कर बघ. आराम कसला? तुम्हाला मदत करते की. अगं, एवढं काय काम नाही, आम्ही दोघं करतो. आम्ही दोघं आहे की काम करायला. यशा पण येईल थोड्या वेळात. तू कशाला काम करायचंय? तू बस निवांत. ये ये, आराम करशील इथंच. राहू दे की. नाही नाही, बस की. बस बस. तसं बी तू फार दिवसात आली नाहीस बघ इकडे. आणि आप्या, पाणी बिणी पाहिजे तर आहे बरं का तिथं. आप्या, ए आप्या. मी तर आले नाही असं कसं म्हणताय हो बाबा? आत्ताच ते येऊन गेले. मी तुम्हाला एक सांगू का? आप्या, अगं विचारायचं काय त्याच्यात? बोल की. अगं बोल की, बिंदास बोल. इथं आम्ही तुझे दोघं बाबाच आहे ना. आपण जेव्हा बाळाला इकडे घेऊन आलो होतो ना, त्याआधी पण मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता. म्हणजे आप्या, तुला आधीपासूनच वाटत होतं ती बाळ तुझं नाही म्हणून? हो, आणि मी तेव्हा पण अर्जुनला बोलले होते. आप्पे,
अगं ह्या विचारात अडकू नये घरात म्हणून तर तुला इकडे घेऊन आलो ना. ते हिथं आलं तरी तुझं आपलं. बाबा मला तुमचा मुद्दा कळतोय. मला खरं तर हे सगळं बोलायचं नव्हतं इकडं, पण मला नाही राहुलं, मी परत बोलली. विनायकराव, आप्या म्हणलेली ते आठवतंय मला. जाऊ दे ना बापू आता. नाही नाही आप्या, असं कसं? अगं तू बोल की. नाही बापू, बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. मला हे सगळं नाही बोललं पाहिजे. आधीच माझ्यामुळे लई काय काय झालंय, आता परत नको. हा नाही म्हणजे आपे एवढं होऊन बी तुला वाटतंय तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आप्या. तुम्ही दोघं आता परत नका ना असं बोलू. मग मला नाही नाही आप्या, तू अजिबात मनात काय ठेवू नको. तू बोल, सांगून टाक तुला काय वाटतंय ते आम्हाला. बापू, बाबा, मला खरंच आतनं असं वाटतंय की बाळ आहे. बाळ जिवंत आहे. मला अर्जुनने लय प्रश्न विचारले. बाळ जिवंत आहे तर मग गेलो कुठं? हॉस्पिटलमध्ये काही झालं का? म्हणजे तुला तसं वाटतंय का? बापू मला आतनं वाटतंय हो. एकीकडे वाटतंय की अर्जुनचं पण बरोबर आहे ना, मला पटतंय. असं कसं होऊ शकतं? पण दुसरीकडे असं वाटतंय की नाही, बाळ आहे, बाळ जिवंत आहे. कदाचित ना बाळाचा जन्म झाल्यानंतर ते अर्जुन येईपर्यंत मधला जो काळ होता ना, त्यात काहीतरी झालंय हॉस्पिटलमध्ये, असं सतत वाटतंय. नाहीतर बाळ जिवंत आहे असं वाटलंच नसतं ना मला. मी खरं सांगते. आणि आत्ता पण असंच वाटतंय, म्हणजे नक्की काहीतरी झालंय तिकडं असं. आपे आपण असं करूया, तुझ्या मनातली ना शंका एकदा दूरच करून टाकूया आपण. हो बाबा, पण कशी करायची? म्हणजे शोधू आपण. कसं शोधायचं? नाही नाही नको. अर्जुन आधीच लय चिडलाय. तो तर म्हणलाय ह्या विषयावर तू परत बोललीस तर मी तुझ्याशी कधीच नाही बोलणार. अगं त्याचं सोड, त्याचं मी बघतो. म्हणजे आज त्याला असंही वाटतंय की नाही की तू इथं शेतात आली आहेस आणि तुला जर असं वाटतंय ना की हॉस्पिटलमध्ये काहीतरी झालं असेल तर तू जाऊन तिथं बघून ये ना. आम्ही दोघं आहे का तुझ्या बरोबर? वय आप्या, अगं तुझ्या मनात काय आहे ना ते सगळं दूर होऊन जाऊ दे बाबा. काय आहे, वाटल्यास मी येतो तुझ्या संग. हो, पण तिकडे जर काही नाही सापडलं तर माझं वाटणं म्हणजे तिथं काय नाही सापडलं तर तुला त्रास होईल का आपे? हो, पण आतापर्यंत जे काही वाटतंय बाबा ते सगळं. आप्या, अगं पोर गमावण्याचं दुःख काय असतं ते मला माहिती आहे बाळा. मी तुझ्या मम्मीला बघितलंय अमोलदादाच्या वेळेला. पण कसं आहे आप्या, आता यातनं आपल्याला पुढे आलंच पाहिजे की ग. यालाच तर आयुष्य म्हणतात. जे काय आहे त्याला सामोरं जायचं. होय, अगं येणारी लोक कधी ना कधी आपल्याला सोडून जाणारच आहे आणि त्याचा त्रास बी आपल्याला होणार हे मान्य आहे मला. पर आपे, अगं तू कलेक्टर आहेस, कलेक्टर अपर्णा सुरेश माने. तुला काय बी झालं तरी काळजावर दगड ठेवून स्वतःला समजावता आलंच पाहिजे. माझ्या डोक्यातनं ना हा बाळाचा विषय मोकळा झाला पाहिजे. हे बघ आप्या, तेच तर म्हणतोय आम्ही. तुझ्या मनात शंका आहे ना, तर आज काय तू सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. हा, जावा तुम्ही. चल चल. नाही नाही, जाऊनच येऊ. जाऊन या, काय काळजी करू नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.